रोहिदासरावांच्या पत्नी काही दिवस आजारी होत्या. त्यांना ट्रीटमेंट करूनही काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर पण रोहिदासराव आपल्या पत्नीची चांगल्या प्रकारे काळजी घेत होते. पण घरी गेल्यानंतर त्या जास्तच आजारी पडल्या आणि त्यातच त्यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यातच त्यांचा 10वा झाला होता. पत्नी गेल्याच्या दुःखातून अजूनही रोहिदासराव सावरले नव्हते. ते सतत आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये हरवले असायचे. त्यांना त्यांच्या पत्नीची खूप सारखी आठवण येत असे. असंच एक दिवस त्यांचा मुलगा आणि सून येऊन त्यांना म्हणतात की बाबा, जाणारे जातातच, पण आता तुम्ही काय त्यांचं दुःखच करत आयुष्यभर बसणार आहे का? आता तुम्ही स्वतःला सावरा आणि तुमच्या कामाला लागा. तुम्ही असे बसून राहिले तर घर कशावर आणि कोणाच्या पैशांवर चालवायचं? घरामधील सर्व सामान संपलं आहे. तेव्हा रोहिदासरावांची आई त्यांच्या नातवाला म्हणजेच रुपेशला म्हणते, अरे तुझ्या वडिलांची अवस्था तर बघ, तुला त्यांची थोडीफार काळजी वाटत नाही का? तेव्हा रुपेशची बायको मेघा म्हणाली, आजी, जर तुमच्याकडून काही होत नाही तर मग तुम्ही असे मध्ये बोलू नका. आणि हो, तुम्ही शांत बसून घ्या. आणि हो, तुम्हाला आमच्यासोबत या घरात राहायचं असेल ना तर तुम्ही शांत बसून राहायचे आणि काही बोलायचे नाही. त्यानंतर मेघा तिच्या सासऱ्याला म्हणाली, बाबा, रुपेश तुम्हाला काय बोलला ते समजले की नाही? तुम्ही कितीही रडला तरी आई परत येणार नाही. असे बोलत मेघा सासऱ्याच्या हातात डबा देते आणि म्हणाली, हा घ्या तुमचा डबा आणि निघा कामावर जायला. तेव्हा रोहिदासराव सुनेच्या समोर हात जोडत म्हणतात की सुनबाई, काही दिवस तर मी कामावर जाणार नाही. मी अजून ह्या साऱ्या प्रसंगातून सावरलो नाही. आणि अगं हो, लोक काय म्हणतील? बायकोला जाऊन अजून महिना देखील झाला नाही आणि तिचा नवरा लागला इकडे तिकडे फिरायला. तेव्हा मेघा रागाने म्हणाली, हे बघा बाबा, लोक काय म्हणतात काही नाही, याच्याशी मला काही संबंध नाही. मला फक्त पैशांची मतलब आहे. आणि हो, नावं ठेवणारी लोक येणार आहेत का आपले घर चालवायला? तरीही रोहिदासराव जागेवरून उठले नाही. तेव्हा मेघा म्हणाली, ठीक आहे, पण आता तुम्ही आणि तुमची ती म्हातारी आज दोघांनीही तुमच्या बॅगा उचलायच्या आणि घरातून निघून जायचे. तेव्हा मात्र रोहिदासराव आपल्या मुलाला रुपेशला बोलतात, मेघाला जरा समजून सांग, बघ कशी बोलते ती आमच्याशी. तेव्हा रुपेश म्हणाला की बाबा, ती बरोबर बोलत आहे. तुम्हीच विचार करा ना, जर तुम्ही घरात बसून राहिले तर खर्च कोण चालवणार? आणि मग आपल्याला सगळ्यांना उपाशी राहावं लागेल. त्यामुळे मेघा जे बोलत आहे ते तुम्ही करा प्लीज, नाही तर ती तुम्हा दोघांना घरातून बाहेर हाकलून देईल. मग तुम्ही माझ्याकडे रडत येऊ नका. तेव्हा मी तिला काही समजून शकणार नाही. तेव्हा रुपेशची आजी म्हणाली, रुपेश, तुझी बायको का काढेल मला घराबाहेर? हे घर माझ्या मुलाचे आहे. त्यामुळे आम्हाला या घराबाहेर कोणीही काढू शकणार नाही. त्याच्या पत्नीचे निधन होऊन काही दिवस झाले आहेत. त्यामुळे मानसिक स्थिती जरा चांगली नाही. त्यामुळे तुम्ही काही वाद घालू नका. असं बोलून त्यांनी आपल्या नातवाला आणि नातसुनेला शांत राहायला सांगितलं. तेव्हा रोहिदासराव म्हणाले, आई, तू जास्त काळजी करू नको. आधीच तुला बरं नसतं, मग आज मला तर कामावर जावंच लागेल ना. तेव्हा रोहिदासराव म्हणतात, रुपेश आणि मेघा बरोबर बोलत आहे. मी जर कामावर गेलो नाही तर आपले घर कसे चालणार? असे बोलताना रोहिदासरावांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि ते डबा घेऊन तिथून निघून गेले. रस्त्याने जात असताना आजूबाजूची लोकंसुद्धा रोहिदासरावांकडे पाहत होती आणि त्यांच्या मुलाला आणि सुनेला दोष देत होते. बिचारे रघुनाथराव खाली मान घालून कामाला निघून गेले. कामावर गेल्यानंतरही त्यांचे कामातील माणसे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती आणि त्यांचे कामात लक्ष देखील लागत नव्हते. आपली बायको या जगात नाही हे दुःख पचवणं त्यांच्यासाठी खूप कठीण होते. त्यांच्याकडून मागच्या काही दिवसात जे काही घडले ते जसेच्या तसे दिसत होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अंबिकाताई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. तेव्हा रोहिदासरावांना घरचे सर्व पाहावे लागायचे. ते दिवसभर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीजवळ थांबून असायचे. रात्री देखील रुपेश त्यांच्या आईजवळ थांबत नव्हता. रोहिदासरावांचे खूप हाल होत होते. एक दिवस रोहिदासराव कामाला निघाले. तेवढ्यात रुपेश तिथे आला आणि म्हणाला, बाबा, मी आता जे बोलणार आहे त्याचे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे बघा बाबा, आता आपण आईवर जास्त पैसे खर्च करू शकत नाही असे मला वाटते. बाबा, मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजते ना? हे बघा बाबा, समजण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण आईवर एवढे पैसे खर्च केले तर पैसे वाया जातील. डॉक्टरांनी देखील सांगितले आहे की त्यांची काही गॅरंटी देऊ शकत नाही. डॉक्टर सरळ बोलले की नाही, आता सर्व काही देवाच्या हाती आहे म्हणून. तुम्ही इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करा. अहो बाबा, आता तुम्हीच
बघा, आमचे देखील कुटुंब होणार आहे आणि तसे पण आम्ही कुठेही खर्च करायला आपल्याकडे काही पैशांचे झाड आहे का? तेव्हा रोहिदासरावांनी रुपेशकडे पाहिले आणि म्हणाले, एक बोलू का रुपेश? माझी तब्येत खूप बिघडली. त्यानंतर सगळे टेस्ट केल्यानंतर मला असं समजलं की मला ब्रेन ट्यूमर आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी तुझा जन्म झाला व त्यानंतर डॉक्टर म्हणाले की आता या मुलाची काही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण तो बाकीच्या मुलांसारखा नॉर्मल नाही. जर तुम्ही त्याच्यावर उपचार केले तरच तो ठीक होईल, त्याची देखील आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. रोहिदासरावांचे बोलणे ऐकून रुपेश तोंड वाकडे करून म्हणाला, मग तर तेव्हा तुम्ही लोकांनी माझ्यावर उपचार न करण्याचा निर्णय घेतला असेल, हो ना? तेव्हा रोहिदासराव म्हणाले, बाळा, तेव्हा नातेवाईकांनी सुद्धा तुझ्या आईला आणि मला खूप समजावले होते की देवाला वाटले तर तो तुमच्या पदरी दुसरे मूल देईल. जर डॉक्टर म्हणाले की बाळ जगू शकणार नाही तर त्याच्या उपचारासाठी पैसे घालवून काय उपयोग? पण रुपेश, तेव्हा तुझी आई म्हणाली, असं विचार का करत आहात माझ्या बाळाबद्दल? डॉक्टर म्हणाले, याच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? आपण प्रयत्न करत राहायचे. त्यामुळे आता या बाळाच्या देखभालीची जबाबदारी आमची आहे. त्यांनी आपले सर्व काही पणाला लावले होते. एवढेच काय, तुझ्या आईने पैसे कमी पडले म्हणून तिच्या नावे असलेली तिची वडिलोपार्जित प्रॉपर्टीसुद्धा विकली, कारण तुला काही होऊ द्यायचे नव्हते. कारण आम्हाला तू हवा होतास, कारण आमचे मनापासून प्रेम होते तुझ्यावर. आम्ही कधीच तुझं ओझं समजत नव्हतो आणि आज तुला तीच आई ओझं वाटू लागली आहे. हे तर बरोबर नाही ना बाळा? तेव्हा रुपेश रागाने म्हणाला, बाबा, सर्वांचे नशीब माझ्यासारखे नसते. आईला तेव्हा नक्की वाटलं असेल की जिथे ते पैसा लावत आहे तिथे त्यांना यश मिळेल आणि मला आईबद्दल असे अजिबात वाटत नाही की आई पुन्हा आधीसारखी व्यवस्थित होईल म्हणून. हो बाबा, आयुष्य तर एक जुगार आहे आणि जर आपल्याला माहीत आहे की पुढे आपण हरणार आहोत तर मग पैसे का लावायचे? आणि एक गोष्ट, आईच्या आजाराबद्दल मी त्यांच्या ऑफिसमध्ये कळवली आहे. तिच्या ऑफिसची काही माणसे तुम्हाला भेटायला येतील. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की माझी पत्नी आता कामावर येऊ शकत नाही, त्यामुळे आईची ही नोकरी तुम्हाला मिळाली तर मिळेलसुद्धा. तेव्हा रोहिदासराव म्हणाले, अरे, तू असं का बोलत आहेस रुपेश? मी कधी नोकरी करू? अरे, तू दिवसभरात घरात बसून असतोस आणि आता तुझे लग्नसुद्धा झाले आहे आणि तुझ्या बायकोला आता दिवससुद्धा गेले आहेत. अरे, नोकरीची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला आहे ना. तुला नोकरी नव्हती म्हणून तुझे लग्न होत नव्हते. तुझ्या सासरच्या लोकांनी तुझ्या आईची आणि वडिलांची नोकरी बघून मेघाचे आणि तुझे लग्न लावून दिले. अरे रुपेश, तुझ्या आईने आणि बाबांनी खूप कष्ट करून हे सर्व मिळवले आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपलं डोक्यावर एवढं मोठं छप्पर आहे. म्हणून सांगते, जर तुला ही नोकरी मिळाली तर तुला नोकरीसाठी भटकावे लागणार नाही आणि किती दिवस नोकरी न करता घरात बसून राहणार आहेस? तेव्हा रुपेश रागाने म्हणाला, अहो बाबा, जेवढे सांगतोय तेवढेच करत जा. तुम्हाला आईची नोकरी मिळते चांगली तर चांगलंच आहे ना, आणि मीही स्वतःसाठी कुठेतरी नोकरी शोधतोय. आपण दोघांनी ही नोकरी केली तर घरात दोघांची कमाई येईल. तेव्हा बाबा म्हणाले, अरे रुपेश, मी वयस्कर माणूस आहे. आजपर्यंत मी खूप कष्ट केले आहेत आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आईच्या ऑफिसमध्ये नोकरी करावी म्हटलं तर माझे शिक्षण जास्त नाही, मी फक्त 7वी शिकलेलो आहे. मग ती नोकरी मला कशी मिळेल? तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा, तुम्हाला कसलीही नोकरी मिळू देत, मग ती शिपायाची असू देत किंवा झाडू मारायची, आपल्याला काय, फक्त पैसे मिळाल्याची मतलब आहे. तेव्हा तिथेच उभे असलेले रुपेशची बायको म्हणाली, बाबा, तुम्ही खूप विचार करत आहात. तुमच्या ठिकाणी एखादं दुसरं कोणी असतं तर घरातली परिस्थिती पाहून कधीच कामासाठी होकार दिला असता. त्या तिघांचे बोलणे ऐकून मेघा ताईंचे सासरेबुवा ऐकत होते आणि येऊन म्हणाले, मग मेघा, एखादी दुसरी कोणी कशाला, मग तूच कर ना ती नोकरी. मीही ऐकले आहे तू काही जास्त शिकलेली नाहीस, तेव्हा तुलाही मिळेल त्या माझ्या ऑफिसमध्ये झाडू मारायची नोकरी कर म्हणून सांगत आहात. हे बघ रुपेश, तुझे आजी वडील काय बोलत आहेत. मी हे घर सोडून निघून जाईल आता, सांगते. रुपेश आजीवर ओरडला, आजी, अगं, तुला बोलायचं काही कळतं की नाही? मधी कशाला बोलत असतेस? तुला माझा संसार मोडायचा आहे का? तेव्हा रोहिदासराव म्हणाले, आजीची अक्कल काढणे इतकंच मोठा झाला आहेस का? तुमचे म्हणणे आहे ना मी नोकरी करावी, तर मी कसलीही नोकरी करीन. तेव्हा बिचारे रोहिदासराव अखेर दोष कोणाला देणार होते तर त्यांच्या नशिबालाच, की आपल्या मुलाला, की आपल्या संस्कारांना. मी कसेही करून माझ्या पत्नीला बरं
पण त्यांनी आशा सोडली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून फोन आला की तुमच्या पत्नीला ॲम्ब्युलन्स नाही घरी आणण्यासाठी. त्यांच्यासोबत कोणीतरी हवे आहे, तर तुम्ही घरच्या कोणाला तरी पाठवून द्या. तेव्हा रोहिदासराव म्हणाले, पण त्यांना इतक्यात घरी का आणत आहात? तेव्हा तिथे डॉक्टर म्हणाले की तुमच्या मुलाने आम्हाला असे सांगितले आहे की आता हॉस्पिटलचा खर्च त्यांना पेलवणार नाही आणि म्हणूनच त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमधून घरी सोडा. म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या आणि तुमच्या पेशंटला तुमच्या जबाबदारीवर घरी घेऊन जात असाल तर त्यांच्यासाठी तुमच्या पेपर्सवर सह्या लागतील. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला. रोहिदासरावांना भयंकर राग आला. त्यांनी रागात रुपेशला आवाज दिला, रुपेश कुठे आहेस तू? वडिलांचा आवाज ऐकून रुपेश खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, काय झाले आहे बाबा? माझ्या नावाने का ओरडत आहात? तेव्हा रुपेश म्हणाला, हॉस्पिटलमधून फोन आला होता. तेव्हा रोहिदासराव म्हणाले, हॉस्पिटलमधून फोन आला होता की तू डॉक्टरांना म्हणालास उपचारासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. का बोललास तू असं? अरे तू कधी पैसे खर्च केले आहे आपल्या आईवर? रुपेश म्हणाला, हे बघा बाबा, मला मान्य आहे की मी माझ्या आईच्या उपचारांसाठी पैसे दिले नाहीत, पण तुमचे तर पैसे खर्च होत आहेत ना. अहो बाबा, आईला हॉस्पिटलमध्ये ठेवून काय उपयोग आहे? जर जगणार नाही, जेवढे दिवस जगेल तेवढे दिवस ती घरात राहील. हॉस्पिटलमध्ये राहून उगाच आयुष्य वाढणार तर नाही ना. बाबा, तुम्हाला तो खुश व्हायला पाहिजे की ती शेवटच्या काळामध्ये आपल्या सर्वजण आईजवळच असू आपण. रोहिदासराव आणि त्यांची आई म्हणाले, अरे देवा, हा कसा दगडाचा काळजाचा मुलगा तू मला दिला आहेस? हे ऐकण्यापेक्षा मला का बोलावून घेतले नाहीस? असे बोलत ते रडायला लागले. अरे रुपेश, हा दिवस पाहण्यासाठी आईवडिलांनी तुला मृत्यूच्या दारातून बाहेर आणले आहे का? त्यावर मेघा म्हणाली, का तुम्ही बडबड सुरू केली? आजी, तुम्ही गप्प बसा. या घरात कमावणारा एकही नाही आणि खाणारे 1000 आहेत. रुपेश, अरे इतर लोकांच्या घरी तर एक म्हातारा किंवा म्हातारी असते आणि इथे आपल्या घरात म्हाताऱ्यांची फौजच उभी आहे. तेव्हा रुपेश म्हणाला, आजी, जर आई वाचेल असे डॉक्टरांनी गॅरंटी दिली असती तर मग आपण तिला आणखी चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो. डॉक्टरांनी सांगितले आहे की आईची काही गॅरंटी नाही. मेघा म्हणाली, जर आईच्या जगण्याची डॉक्टरच गॅरंटी देत नसतील तर मग पैसे खर्च करून काय उपयोग? समजा काहीतरी दैवी चमत्कार झाला आणि जर आई ठीक झाल्या तर त्यांचा काय उपयोग नाही. आणि बाबा, तुमचे अजून एक काम वाढेल. आता त्या आईचे तुम्ही सर्वच काही करत आहात, पण आई जर नीट झाली तर तुम्हाला तिचं सगळंच करावं लागेल. मी तर म्हणते घरातील इतर लोकांना त्रास देण्यापेक्षा माणसाने त्याच्या हातपाय हालत आहेत तोपर्यंतच जगावे. तेव्हा रोहिदासराव निराश होऊन आपल्या सुनेचं बोलणं ऐकत होते. त्यावर रोहिदासरावांची आई असं म्हणाली, अगो, तुझे हातपाय चांगले आहेत तरी तू तुझ्या सासऱ्याला त्रास देतेस, त्याचे काय? आणि तू कधी म्हातारी होणार नाहीस का की जन्माला येताना अमृत पिऊन आली आहेस? ह्याचा मेघाला राग आला आणि म्हणाली, मला या म्हातारीच्या तोंडी लागायचं नाही. असं बोलून मेघा रुपेशबरोबर तिच्या खोलीत निघून गेली. रोहिदासराव आपल्या आईचे डोळे पुसत बोलतात, आई, मी तुला सांगितले होते ना, या मेघाच्या नादी लागू नको म्हणून. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. असे बोलून रोहिदासराव आपल्या आईला पोहे घेऊन येतात आणि म्हणाले, आई, आज जास्त काही आणले नाही, हेच खाऊन घे आणि हो, आठवणीने औषधे घे. तोपर्यंत मी हॉस्पिटलमधून अंबिकाला घरी आणण्याचे बघतो. रुपेश त्याच्या खोलीतून म्हणाला, बाबा, जाण्याची गरज नाही. ते लोक आईला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवतील आणि तरीही जर तुम्हाला जाण्याची इच्छा असेल तर जा. रघुनाथरावांची आई रडवेल्या आवाजात म्हणाली, तू तर खरंच खूप धीराचा आहेस. तुझा एवढा मोठा मुलगा असूनही सगळीकडे तूच धावपळ करत आहेस. जा जा, आता तुला सर्व करायचे आहे. काही वेळाने रोहिदासराव आपल्या पत्नीला घेऊन घरी आले. आपल्याबरोबर त्यांची सून म्हणाली, आई, तुमची आणि बाबांची सोय आम्ही शेजारच्या स्टोअररूममध्ये केली आहे. कारण जर आईला तुमच्या खोलीमध्ये ठेवले तर त्यांच्या औषधांचा वास येईल आणि तो घाण वास मला अजिबात आवडत नाही. आईला पाहिले त्यांचे नातेवाईक येतील, त्यामुळे ते शेजारच्या खोलीतच ठीक आहेत. अहो, मी बरोबर बोलत आहे ना? रुपेश काही बोलला नाही, पण रोहिदासराव म्हणाले, काय बरोबर आहे आणि काय चूक? जे तुम्ही कराल ते बरोबर असतं. तेव्हा रोहिदासराव आपल्या पत्नीसह शेजारच्या खोलीमध्ये शिफ्ट झाले. त्यांना असे वाटले की त्यांना घरातील प्रत्येक वस्तूपासून वेगळे केले आहे. स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या घरात फिरायचे तेव्हा मेघा त्यांना म्हणायची, काय पाहिजे आहे तुम्हाला?
जर काही हवे असेल तर मला सांगा. त्या खोलीमध्ये मी माझ्या महत्त्वाचे सामान ठेवले आहे. रोहिदासराव स्वतःच्या घरामध्येच परके झाले होते. ऑफिसमध्ये काही लोक त्यांना भेटायला आली. रुपेशने आधीच सांगून ठेवलं होतं की मी जे सांगितलं आहे तेच बोलायचं. तेव्हा रोहिदासराव तसेच बोलले. तेव्हा त्यांच्या ऑफिसमधला एक कलीग म्हणाला, दादा, तुम्ही त्यांची नोकरी करू शकाल का? त्यापेक्षा तुम्ही व्हॅलेंटाईन रिटायरमेंटचा निर्णय घ्या. तुम्हाला अंबिकाताईंच्या व्हॅलेंटाईन रिटायरमेंटचे पैसे मिळतील. त्यासाठी तुम्हाला काही करावे लागणार नाही. आम्ही सर्व व्यवस्था करू. दादाचे सर्व काही आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय. तेव्हा रुपेश दुरून आपल्या वडिलांना इशारे करत होता. त्यामुळे शेवटी रुपेश म्हटल्याप्रमाणेच केले आणि त्यांना ऑफिसवाल्यांनी पत्नीचा चांगल्या स्वभावामुळे त्याच ऑफिसमध्ये छोटीशी नोकरी दिली. अंबिकाताई नगर हॉस्पिटलमधून घरी आणून 15 दिवससुद्धा झाले नसतील तेच त्यांचा मृत्यू झाला. बिचारे रोहिदासरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बायकोला जाऊन महिना देखील झाला नव्हता. तेच बाबा, अजून तुम्ही किती दिवस दुःख करत बसणार आहात? आता तुम्ही कामावर जा आणि ऑफिसमध्ये जाऊन तुमचे काम समजून घ्या. तुम्ही जर कामावर गेले तरच आपल्या घरी पैसे येतील. तेव्हा त्यांची आजी म्हणाली, कसा मुलगा आहेस तू? देवाने तुझ्यासारखा मुलगा कोणाच्याही पोटी न देव. अरे, ज्या वयामध्ये मुले कमावून आईवडिलांना खाऊ घालतात त्याच वयात तो आपल्या स्वतःच्या खर्चासाठी आपल्या बापाला कामाला पाठवण्यास तयार होत आहेस. अरे रुपेश, देवाला तरी घाबर, तो सर्व पाहतोय. तेव्हा रुपेश म्हणाला, आजी, आता तर आई देखील नाही, त्यामुळे मला कसलीच भीती नाही. तुला नीट माझ्या शब्दात सांगतोय. या छताखाली तुला राहायचं असेल तर गप्प बसून राहायचे, नाही तर तुला कोणत्या तरी वृद्धाश्रमात सोडून येईल. त्यावर रोहिदासराव म्हणाले, रुपेश, असे कसे बोलत आहेस? मी जिवंत असेपर्यंत आई कुठेही जाणार नाही. मी उद्या ऑफिस जॉईन करेन. एवढं बोलून रोहिदासराव आपल्या खोलीत निघून गेले आणि रडायला लागले. हळूहळू दिवस जात होते. त्यांना एका कोर्टात शिपायाची नोकरी लागली, जिथे फाईल इकडून तिकडे करणे किंवा कर्मचाऱ्यांनी सांगितलेले काम त्यांना चहापाणी देणे अशी कामे करावी लागायची. घरातील कामावरून पुन्हा ऑफिसमध्ये येऊन अशा पद्धतीने कामे करून रोहिदासराव यांच्या अवस्था वाईट होत चालली होती. जेव्हा मुलांना आईवडिलांपेक्षा पैसा जास्त वाटतो तेव्हा बहुतेक असेच होते. एके दिवशी रुपेश त्यांच्या एका नवीन मित्रासोबत शाळेतील मध्ये गेला होता. बोलता बोलता ऑफिसर म्हणाला, बाबा, तिकडून 400 नंबरची फाईल घेऊन या. रोहिदासरावांनी ती फाईल ऑफिसरला आणून दिली. त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या रुपेशकडे गेली. त्याला पाहून रोहिदासराव म्हणाले, बाळा, तू इथे कसा? रुपेश त्याच्या वडिलांना पाहून थबकला. आता त्याच्या मित्रालाही रुपेशचे वडील असल्याचे समजते तर त्याचा अपमान होईल म्हणून तो, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. उगाच ओळख काढून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. इथे काम करायला येता की ओळख काढून गप्पा मारायला येता? त्याचा मित्र म्हणाला, अरे रुपेश, एवढा का रागवत आहेस त्यांना? रुपेश म्हणाला, अरे बघ ना, कोणास ठाऊक कोण आहेत ते बाबा. मला माझ्या नावाने बोलत आहेत. यांची लायकी तर आहे का माझ्या बाजूला उभे राहून बोलण्याची? रोहिदासराव हात जोडून म्हणाले, माफ कर बाळा, बहुतेक या म्हाताऱ्या डोळ्यांना दिसले नाही. एवढे बोलून ते बाहेर निघून गेले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. रोहिदासराव घरी पोहोचले तेव्हा मुलगा आणि सून उभे होते. तेव्हा सून म्हणाली, मित्र असून म्हणाली, काय गरज होती रे म्हाताऱ्या रुपेशला त्याच्या मित्रासमोर बेटा म्हणून हाक मारायची? का ओळख दाखवलीस? अरे, रुपेशच्या मित्राला जर समजले असते की तू शिपाई म्हणून तिथे काम करत आहेस तर त्याची काय इज्जत राहिली असती आपल्या मित्रांसमोर? रघुनाथराव म्हणाले, अगं सुनबाई, मी तुझा सासरा आहे आणि सासरेची अशी बोलण्याची पद्धत आहे का? आणि राहिली गोष्ट इज्जतीची, तर बाळा, इज्जत असते ना, ती माणूस आपल्या वागणुकीमुळे मिळवतो आणि रुपेशनं तर असे काही काम नाही केले ज्यामुळे नाव आणि इज्जत खराब होईल. रुपेश, आजपर्यंत तुला तुझ्या आईवडिलांच्या नावामुळे लोक ओळखतात. अरे, जे शिपायाचे काम करून मी पैसे कमवतो त्याच पैशांवर तू आणि तुझी बायको जगत आहात, तेव्हा तुमची इज्जत नाही का कमी होत? रुपेशची आजी म्हणाली, मुला, मला माफ कर, पण आज बोलू दे. जे काम तू आणि अंबिकाने या आधी करायला हवे होते ते मी आज करते. भले याने मला वृद्धाश्रमात नेऊन सोडले तरी चालेल. रुपेश बाळा, एकुलता एक मुलगा आहेस तू, म्हणून तुझे खूप लाड झाले आणि त्या लाडामुळे तो बिघडला आहेस. एक तर तुझं शिक्षण कमी आणि घरातील किंवा बाहेरचे काम पण करत नाहीस. नोकरी करायची नाही
अरे लग्न होऊन आता तुला मूल होण्याची वेळ आली तरी तुला तुझी जबाबदारी समजली नाही. तुला फक्त आईवडिलांच्या पैशावर ऐश करायला पाहिजे. त्या दिवशी तू काय म्हणालास की माझ्यामुळे तुझा संसार मोडेल. अरे तू याला तुझा संसार म्हणतोस का रुपेश? अरे नवरा बायकोने एकत्र राहणे याला संसार म्हणत नाही, तर नवऱ्याने कष्ट करून कमावून आणलेल्या पैशातून बनवलेली भाकरी आपल्या कुटुंबांसोबत खाणे याला संसार म्हणतात. बिघडलेली तुझी ही बायको तुला मिळाली आहे हे आमचे नशीबच. रुपेशला भयंकर राग आला. तो म्हणाला, आजी आता तर मी तुला या घरामध्ये ठेवणारच नाही. तेव्हा मेघा म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. आजीमुळे घरात भांडणं होतात. आजी म्हणाली, मी खरे बोलते ना, ते तुम्हाला बरोबर लागते. हे बघ मेघा, तुझा नवरा चुकतोय हे समजत असूनही जर तू त्याची साथ देत असेल तर उद्या तुझी मुलंसुद्धा तुझ्याबरोबर असत वागतील, कारण आपण जे पेरतो तेच उगवतो. रुपेश म्हणाला, मला तर वाटतं आजी आणि बाबांचे डोके बिघडले आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढत नाही तर मीच आत्ताच्या या घरातून निघून जातो. आईला तर मी अग्नी दिला, पण जर मी हे घर सोडून निघून गेलो तर विचार करा, तुम्हा दोघांना अग्नी कोण देईल? तुम्हाला स्मशानभूमीत कोण घेऊन जाईल? एवढे बोलून दोघे पती पत्नी हसायला लागले. नातवाचे असे शब्द ऐकून आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी काय माहीत रोहिदासरावांमध्ये एवढे बळ कुठून आले. त्यांनी आपल्या आईचे डोळे पुसले आणि म्हणाले, आई नाही, आई तू रडणार नाही. अजूनही तुझा मुलगा जिवंत आहे. आणि काय काय म्हणालात रुपेश? तू इथेच राहणार नाहीस तर आम्हाला विचारणारे कोणी नसेल. मग तू असे कर, तुम्ही दोघे तुमचे सामान बांधा आणि घरातून चालते व्हा. आम्ही दोघे एकमेकांना सांभाळू. मेघा म्हणाली, बाबा तुम्ही शुद्धीवर आहात का? काय बोलत आहात तुमचं तुम्हाला कळतं का? बाबा म्हणाले, आता बोलण्याची नाही तर करण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि म्हणाले, सर स्वर्गीय अंबिका पाटील यांचे मिस्टर रघुनाथ पाटील बोलत आहे. मी उद्यापासून कामावर येणार नाही. कृपा करून मला व्हॅलेंटाईन रिटायरमेंट द्या, कारण मी आता माझ्या आईची सेवा करण्यासाठी घरी राहणार आहे. रुपेश त्याच्या वडिलांना इशारा करून गप्प करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांनी रुपेशचे काही ऐकले नाही आणि दुसरा कॉल त्यांनी पोलीस स्टेशनला लावला. तेव्हा ते म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून मला खूप त्रास देत आहेत आणि मी कमावलेल्या पैशांवर आपला अधिकार सांगत आहेत. जर तुम्ही माझी मदत कराल तर माझे म्हातारपण व्यवस्थित जाईल. असे बोलून त्यांनी पोलिसांना आपला पत्ता दिला आणि फोन ठेवला. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा तुम्ही हे चांगलं नाही केलं. तुम्हाला तुमच्या नातवंडांचे तोंड पाहायचे नाही का? तेव्हा रोहिदासराव म्हणाले, मुलगा आणि सून दोघांचे तोंड पाहून मन भरले आहे. आता तुम्ही असे करा, तुमच्या मुलाला स्वतःच्या हिमतीने जन्माला घाला आणि जर झाले तर त्यांच्यावर चांगले संस्कार करा, कारण तो मोठा झाल्यानंतर तुमच्यासोबत तुमच्यासारखाच वागू नये जसे तुम्ही आमच्यासोबत वागला आहात. तुमची आई आजारी असताना तुम्ही जे काही वागलात ते मी कधीच विसरणार नाही आणि मी तुम्हाला माफही करणार नाही. असे बोलून रुपेशने खूप गोंधळ घातला. आजूबाजूची लोकही जमा झाली. पोलीस रुपेशला म्हणाले, अरे किती नालायक मुलगा आहे तू. वृद्ध आजीला आणि वडिलांना असा त्रास देताना तुला जरा लाज वाटली नाही का? ते रुपेश आणि मेघा दोघेही वडिलांची माफी मागत होते. ते कधी वडिलांचे पाया पडायला लागले तर कधी आजीचं. पण आजी म्हणाली, तुम्ही कितीही माफी मागितली तरी मी माझ्या मुलाच्या पुढे जाणार नाही. शेवटी आजी म्हणाली, मुला मी जर मेले तर तूच मला अग्नी दे. या दोघांना माझ्याजवळ येऊन देऊ नकोस. असल्या नातवापेक्षा एक नात असती तर कमीत कमी माझ्या मुलाची सुनेची अशी अवस्था झाली नसती. आता त्यांच्या आत्मसन्मानाचा विजय झाला. त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि सर्व पैसे बँकेमध्ये जमा केले. जे व्याज मिळायचे त्यातून ते स्वतःचे आणि आपल्या आईची देखभाल करायचे. त्यांनी आपली सर्व संपत्ती त्यांच्याजवळ असलेल्या अनाथ आश्रमाला दान केली व आता ते स्वच्छंद जगू लागले.